काय बाई, आज तर मला करमाना, पण माझ्या मनात आज वेगळंच काहीतरी वाटू राहिला, असं काहीतरी घडलंय, असं कुठं तरी मला असं काहीतरी डाऊट येऊ राहिला. करमानाच बाई. आणि दिवस पण आहे ना असा पकाच जातो. आणि मावशी पण कुठं गेली कुठं नाही, घराला कुलूप. 10 दिवसापासून मी तिच्या दारावर चक्रा मारते, तरी मावशीचा घरी आता पत्ता नाही. काय झाला असं काय नाही. त्या मावशीला फोन केला का कट करती, फोन केला का कट करती. बरं असं आहे ना, तिचं मा काही वाजलं नाही बाई, हा भांडणं नाही टणणं नाही. पण कवा मावशी माझ्या संग नाराज आहे, मला ना करमनाच बाई. आज तर दिवस लई बाकात जाऊ राहिला बाई खरंच. हाय का मंदार? काय होते अगं बाय, आज तर मंदा म्हणल्या काय भानगडे, कुठून दिवस उगवला नाही का मंदे थोबा तोंडाचे. करते बाई माझ्या मागे टेन्शन आहे अगं. काय झालं बस नाही तर या ना. आले बाय, गेले होते माझ्या लेखाकडे दुसऱ्या कुठं तिकडे गेले होते. कुठं गेलत्या का मावशी? पुण्याला गेलते. किती दिवस झाले घरी नाही तुम्ही, आता पता नाही. काय झालं? 8-9 दिवस झाले माझा नातू हरवलाय. काय हा, मावशी थोडं खाली बसतं का हो? इथं घरातूनच बसू बरं. घरातूनच पुढे गेलाय काय नाही. काय म्हणलं? त्याला पत्त्याच नाही आलं. बाई मस्त पोलीस कंप्लेंट केली, सगळं केलं, पाहुण्याराळ्यांना विचारलं, मोबाईलवर पाठवलं, पण त्याचा काय कोणी म्हणते कुठे कोणी म्हणते कुठे, त्याचा पत्ताच नाही. खरोखर हरवला का पण? नाही बाई, आम्ही 8-10 दिवस झाले, आम्हाला अन्न ओढ लागला. हा का बाई, कस काय आज मावशी? इतके रडत यार, ते रडले आपल्याला बरं वाटेल ना. हा ते आहे. किती वर्षाचं होतं पोरग? तो 22-23 वर्षात ना, पत्ते नाही त्याला. पूर्ण नाव काय त्याचं? अनिकेत सचिन आहे. अनिकेत सचिन आहे. बाई नका रडो मावशी, पाय आता भेटल ना तुमचं नातू मावशी. असं थोडं आहे, पोलीस मोबाईल ट्रॅक करते. मावशी मोबाईल घेऊन गेला का होतो? मोबाईल ठेवून घ्या. मोबाईल ठेवून गेला. बाई रडू नका मावशी, खरोखरच रडू राहिले मावशी तुम्ही तर. मावशी नका रडू मावशी, जाऊन द्या भेटल मावशी, नका रडू. पोरं आहे बापाला, आपल्याला बरं वाटतं हा, का? ते आहे. जिथं असेल तिथं यावं. त्याच्या आई बाप सुद्धा गोराडोरावरून रडत आहे. हा ना, पण तो जरा त्याला समजायला पाहिजे ना, त्या पोराला आई बाप चिंता करते, कशाला निघून जावा घर सोडून. हा उन्हा तानाची काही करता काय झालं आई बापाला म्हणा. जिथं असून त्यांनी तिथं यावा, कुणाला दिसला त्यांनी नंबरवर फोन करावा, ही लई नम्र विनंती. अहो ते कुठं असू द्या, देव त्याला बरोबर तुमच्या घरी आणून घाले. मावशी तुम्ही रडू नका, पण त्याला समजलं पाहिजे तो लहान आहे का, घरच्यांना कधी काही करता काही झालं, हा त्याला समजायला पाहिजे का नाही. आणि त्या टेन्शन मध्ये आम्ही 9-10 दिवस, त्याच्यामुळेच मी आले नाही. पण अजून त्याचा पत्ता नाही. अजून आम्ही पोलीस स्टेशन सही करते. आपला जो आपण जे बोलतो ना, आपलं बोलणं आहे ना लय लोकांपर्यंत पोहोचल मावशी. आणि कुणी ना कुणी आपल्याला आहे ना पत्ता म्हणजे सांगन, जिथं आपण भेटलं ना तिथं आहे ना बरोबर लोक कमेंट करते, लाईक करते, सबस्क्राईब करते. कमेंट मध्ये पण आहे ना, मला विश्वास आहे माझ्या सबस्क्राईबरवर की ते लोक आहे ना आपल्याला सांगते कमेंट मध्ये की इथं इथं आहे म्हणून, इथं पाहिला म्हणून, तिथं पाहिला म्हणून. सगळेजण लई नम्र विनंती आहे त्यांना, ज्यांनी सांगितलं त्यांनी पाठवलं ना मला. आमचा नंबर तुमच्या नंबरवर कसा आणला ना, पण त्यांनी सांगितलं. सांगते मला विश्वास आहे. मावशी तुम्ही रड राहिले मावशी, पहा आता एकूण ते पाठवू, आपण त्याचा फोटो पाठवू, पत्ता पाठवू, सगळं पाठवू. एकूण ते पोरग म्हणलं मावशी कसं आहे, जीव लागतो आईला. 10 लेकरं जिथं असेल त्यांनी तिथून यावं. आपल्या आई वडील रडत आहेत, आपल्या आई वडिलांची काय हाल चालली, त्यांनी सुद्धा यावं. जिथं असेल त्यांनी तिथून यावं. असं त्याला सांगणे, सगळ्यांना सांगणे माझं हेच. अहो सगळेजण सांगते. तुम्ही पहा किती कमेंट येते मला, तुमचं पोरग हरवलं ना बरोबर लोक म्हणते ना मी इथं पाहिलं तिथं पाहिलं. कुणी पण पाहिलं असलं ना ते ना बरोबर तुमच्यापर्यंत आणून सोडते पोराला. तुम्ही टेन्शन नका घेऊ. चांगलं होईल बाई, मी तुला हे करेन. मी मग देवाला विनंती केली, सगळ्याला केली, सगळ्यांना सांगितलं, सगळ्या पाहुण्याला सांगितलं. तुम्हाला फोन केला का मावशी? तुम्ही कटच करायचे आहो फोन माझा. आता माझ्या मागं टेन्शन थोडं आहे का, म्हणून मी नाही आले 9-10 दिवस, त्याच्यामुळेच नाही आले. आज उगं म्हणलं चला आपण जाऊन येऊ, सांगून तरी यावं म्हणलं. आपण काय करू, त्याचा फोटो आहे ना, त्याचा फोटो देऊ माझ्या याच्यावर मोबाईलवर. फोटो देऊ हा फोटो देऊ, नंबर देऊ, ते लोक बरोबर मग फोन करतील तुमच्या ज्याला मोबाईलवर. दिसन जे आढळण्यास आला का लगेच आम्हाला कॉल करायचा. आता मावशी मला पण वाईट वाटतं मावशी, तुमचं लेकरू काय माझं काय वय एकच आहे का नाही. मग आम्ही 9-10 दिवस झाले इतकं टेन्शन मध्ये, कुठं खात असं कुठं राहत असं. तुमचं नातू आहे ना मावशी? आणि ते असं म्हणजे त्याच्या तोंडावरची माशी नाही उठून असं पोरग आहे. हा ना, इतकं शांत पोरग आहे, लई शांत घरात आहे. काय वादविवाद झालते का? काहीच नाही, काहीच नाही. हा का? 2 मिनिटात येतो म्हणला. पायल मोबाईल चार्जिंगला लावला म्हणला, मी आलो 2 मिनिटात.
2 मिनिटात येतो म्हणलं तर परत आलाच नाही तो. नाही आला ना. अशा पोरांनी ना घर सोडून नाही जायला पाहिजे. पण काही टेन्शन नव्हतं ना, काय हसून अहो, मग मी काय म्हणते, पोरांनी अशी घर सोडून नाही जायला पाहिजे. मागच्यांचा विचार केला पाहिजे. हा. आपल्या आई वडिलांना काही ते होतं. मोबाईल तर नाही घेऊन गेला, पण त्यांनी दुसऱ्याच्या फोनवरून फोन करावा ना, आपल्या आई बापाची हाल काय झाली असं, हा आपल्या घरचे काय म्हणत असत्या, आज ढसा एवढा बाप मरणाचा रडतोय, आई रडती, ती पोरगी बेवच झाली होती म्हणते. पोरीनी पर हाणून घेतलंय, हात आपटले, म्हणजे माझा भाऊ जाताना मी त्याला आवाज दिला असता तर बरं झालं असतं. आज माझा भाऊ कुठे गेला, ती पोरगी सुद्धा रडती. मावशी देवी त्याला आहे ना अंबाबाईचा बुद्धी देईन आणि तुमच्या घरापर्यंत तुमचा नातो बरोबर येईल. यावा. आणि मी पण सगळ्यांना सांगते, जिथं पण असेल ना तिथं ना तुम्ही कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. रडू नका बरं का मावशी तुम्ही. मला ना नाही वाईट वाटतं मावशी. रडू नका, tension 9-10 दिवस झाले आम्ही रडतो. नका रडू मावशी, जाऊन द्या. रडू नका, भेटल मावशी. मला पण वाईट वाटत राहिलं. हो मावशी, तुम्ही दिसल्याच नव्हत्या मला घरी, माहितीये का. 9-10 दिवस झाले आम्ही त्या टेन्शन मध्ये, 9-10 दिवस झाले टेन्शन मध्ये. सारे कॅमेरे चेक केले, सगळं केलं. तिथं कॅमेऱ्यामध्ये दिसला, फक्त गाडी लावताना दिसला. हा ना बाई आणि मावशी. त्याच्यावर परत म्हणजे त्याचं हेच नाही, नाव पताच नाही बाई. तिथं पुण्यात गेलेत ना ते राहायला, तर पुण्यात सगळं आम्ही जे केलं, सगळं पुन्हा साल मारला असेल. पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली, सगळं केलं. पोरांनी शोध लावला, पण ते काय कोणी म्हणते धनकवडीला आहे, कोणी म्हणते पुण्याला आहे, कोणी म्हणते शिर्डीला आहे. आता 12 जण लोक असल्यावर 12 जणांचे ठिकाण सांगणारच ना कुणी पण, आहे का नाही. पण त्यांनी यावा, त्याच्या मनाने यावा, का घरचे आपले टेन्शन मध्ये असतात, ते जिथं असेल तिथं यावा. आणि या सगळ्यांना माझं सांगणं आहे का ते कुठं शोधा, तुम्ही कुठं बघितलं तरी आम्हाला कॉल करा, ही आमची नम्र विनंती. हात जोडून तुम्हाला सांगते मी, तुम्हाला पाया पडून सांगते, या मावशी खूप टेन्शन मध्ये आहे आणि खूप रडत्यात आणि त्यांचा बीपी पण लो होतो. जिथं पण असेल ना त्यांचा नातू, तुम्ही सांगा ही व्हिडिओ आमची कुठपर्यंत पोहोचली, कोणत्या गावापर्यंत पोहोचली ते पण सांगा. आणि आम्ही त्या मुलाचा आम्ही फोटो पण टाकणार, नंबर पण देणार. आणि तुम्हाला सगळ्यांना हात जोडून मनापासून विनंती माझी, त्यांचं घर आहे ना सगळं टेन्शन मध्ये आहे. तिच्या आई वडिला हॉस्पिटल मध्ये नेलेलं आहे त्या पोराच्या, आणि त्याची आई लय म्हणजे लय रडती. एकच पुढं असला तरी त्यांनी सुद्धा बघावा, त्यांनी आणि आपल्या आईची आणि बापाची काळजी करावं फक्त. आणि काय पण मा हे सांगणार तुला, तुझ्या घरचे तुला कोणी काय बोलणार नाही. तू बिनधास्त घरी आहे. वाटलंच तर माझ्या आयडी वर मला मेसेज कर. मला माझी आयडी इंस्टाग्रामला मोनिका क्षीरसागर आहे. बिनधास्त तुम्हाला मेसेज कर, आमच्या घरी आहे. मी तुला हात जोडून सांगते, तुझ्या घरचे कोण काय म्हणणार नाही, तू बिनधास्त घरी. तुझे घरचे आहे ना, आई वडील तुझे नातेवाईक पूर्ण टेन्शन मध्ये आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओवर सांगू राहिलो, बेटा तू काही लहान नाहीये आणि घरच्यांची पण तू काळजी कर. घरचे खूप म्हणजे खूप टेन्शन मध्ये. हे बघ या रडपड करू राहिले घरचे. उद्या काय करता, काय जर झालं तर काय करणार आहे तू कोणाला. तुला माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला तुझ्या घरापर्यंत सोडीन. तुला कोणीच तुझ्या घरचे तुला काही बोलणार नाही. मी तुला प्रॉमिस करते बेटा. बाळा तू घरी ये, खरं सांगते मी तुला. जिथं असेल तिथं घरी आहे आणि ज्याला दिसेल त्यांनी फक्त आम्हाला कॉल करा. तू माझ्या लेकरासारखं आहे म्हणून मी तुला तळतळून विनंती करून सांगते, बाळा तू घरी ये.